गुड मॉर्निंग सगळ्यांना. मागचे काही दिवस बिझी होती तर व्हिडिओ पोस्टच नाही केले. हाय, माझं नाव सोनाली आणि आज माझं वर्क फ्रॉम होम आहे. तरी मी रेडी होऊन काम करते. त्याच्या मागे एक कारण आहे. ॲक्च्युली आज माझ्या फुल डे ऑनलाईन मीटिंग शेड्यूल होत्या. त्यात मला कॅमेरा पण ऑन ठेवायचा होता, म्हणून आज सगळं काम रेडी होऊन केलं. मग सगळे रिपोर्ट्स पाठवले आणि माझा वर्किंग आवर्स पण कंप्लीट झाला होता. तुम्ही बघत असाल 5:30 झालेत, म्हणून पहिले लॅपटॉप बंद केला, चार्जर वगैरे ठेवला, कारण की मला जायचं होतं बाहेर. बाहेर कुठे ते मी तुम्हाला पुढे सांगते. थोडंसं स्किन केअर केलं, मॉइश्चरायझर सिरम लावून मस्त रेडी झाली, ऑटो पकडला आणि स्टेशनला पोहोचली. आता मी सांगते, मी चालली आहे स्टेशनला, तिथे थेरपी सेंटरला. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मला मध्ये खूप त्रास होत होता, म्हणून मी थेरपी सेंटर लावलं होतं माझ्या एका फ्रेंडच्या सजेशननुसार. तर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते. मला मध्ये खूप त्रास होत होता, सारखं चक्कर, बॅक पेन, नेक पेन, सारखं डॉक्टरांकडे जावं लागायचं, मेडिसिन्स, पेन किलर, ह्या सगळ्या गोष्टींनी मला अजून त्रास होत होता. पण जेव्हापासून मी हे थेरपी सेंटर जॉईन केले, माझा हा सगळा त्रास बंदच झाला आहे. पहिलं तर चक्कर थांबली आहे आणि दुसरं माझं बॅक पेन, नेक पेन खूप कमी झालं आहे. मी ऑफिसमध्ये कंटिन्यू बसून असते, लॅपटॉपमुळे माझं बॅक पेन, नेक पेन होतं. ते मध्ये मध्ये होतं, पण आता थोडं खूप कमी झालं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं आहे बसण्याची पोझिशन्स, काय पथ्य पाळलं पाहिजे, खाणं बिणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला त्या थेरपी सेंटरमध्ये सांगितल्या आहेत. आणि त्यामुळे मला खरंच खूप फरक पडला आहे. आणि तिथे वर्किंग करणारा स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे. मला थेरपी देणाऱ्या ह्या मीनाक्षी ताई आहेत, त्याही खूप छान आहेत, खूप काइंड आहे आणि खूप रिस्पेक्टफुली ट्रीट करतात. मी माझा मस्त असा झक्कास फीडबॅक दिला आणि तिथून निघाली. दॅट्स इट. ज्यांना कोणा माझ्यासारखा त्रास आहे त्यांनी प्लीज या थेरपी सेंटरला व्हिजिट करा. दॅट्स इट. बाय.